होलिका मंत्र। ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयाः। 24 मार्च 2024 या दिवशी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या तिथीला होळी हा सण साजरा करण्यात येत आहे। प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व असतंच। दरवर्षी या सणांची वारी नित्यनेमाने का बरं आपल्या घरात येत असावी? जोपर्यंत या सणांमागचा खरा अर्थ, खरा उद्देश आपल्या मनावर खोलवर उतरत नाही तोपर्यंत आपण फक्त भौतिकदृष्ट्या नैवेद्य, सजावट, ढोल ताशे, पेहराव या स्वरूपात हे सण साजरे करत असतो। पण जेव्हा खऱ्या अर्थाने तो सण आपल्याला कळतो, जाणवायला लागतो, आपल्यात रुजायला लागतो, त्याच्या मागची खरी भूमिका, नीतिमूल्य आपल्यात पेरली जातात, तेव्हा समजावं आपल्याला शहाणपण आलं आहे। आणि मग दरवर्षी पुनरावृत्ती होणाऱ्या या सणांना साजरं करणाऱ्याला खरा अर्थ मिळत असावा। दरवर्षी आपल्यातला नवीन विकसित माणूस भेट म्हणून हे सण देऊन जात असावे। फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला येणारा होळी हा सण साजरा करण्यामागे बऱ्याच पौराणिक कथा आणि वैज्ञानिक कारणे आहेत। पौराणिक कथेनुसार फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला देवांनी आणि राक्षसांनी समुद्रमंथन केले होते। त्यावेळी देवी लक्ष्मी ही समुद्रातून प्रकट झाली। ही पौर्णिमा दक्षिण भारतात जास्त प्रमाणात साजरी केली जाते। या पौर्णिमेची तिथी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित करतात। या तिथीला दान, धर्म, सत्यनारायण पूजा, श्रीसूक्त पठण, विष्णू लक्ष्मी मंत्रोच्चार, विष्णू सहस्रनाम स्तोत्र असं बरंच काही केलेलं चांगलं असतं। या दिवशी होलिका दहन केलं जातं। पूजाविधीचा भाग म्हणून होळीमध्ये बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या जातात। नारळ, खोबऱ्याची वाटी, पंचमुखी कणकेचा दिवा असं बरंच काही। पुरणपोळी, गोळाचा नैवेद्य अर्पण केला जातो। होळीच्या अग्नीभोवती फेरे मारून ती अग्नी मनापासून जवळून अनुभवणं ही क्रिया आपल्या नाभीचक्राच्या संतुलनासाठी खूप उपयुक्त ठरते। हिंदू वर्षातील होळी हा फाल्गुन महिन्यात येणारा वर्षातील शेवटचा सण। होळी हा सण खरं तर आत्मपरीक्षण करण्याचा सण आहे। जे जे शूद्र आहे, जे जे अभद्र आहे त्याचा त्याग आवश्यक आहे, ते या होलिकेत दहन करण्याचा हा सण। आपले विकार, आपले नकारात्मक विचार, आपल्या सवयी ज्या आपल्याला आपल्या कर्म कर्तव्यापासून दूर घेऊन जातात त्याचा त्याग करण्याचा हा सण। या सणाचं मूळ महत्त्वाचं आहे आत्मपरीक्षण। आपण संपूर्ण वर्षभराचा आढावा घेणं, जे उत्तम आहे ते अजून कसं उत्तम होईल यासाठी प्रयत्नशील होणे आणि जे चुकीचे आहे ते होलिकेत दहन करणे, जेणेकरून चैत्र नववर्ष जीवनात नवीन आनंद, उत्साह आणि नवीन सुरुवात घेऊन येईल। पानगळ संपून सृष्टी नवीन पालवी घेण्यासाठी जशी सज्ज होते तसं जीवन ही काट टाकून नवीन आरंभाला सामोरे जाईल। होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। होळीच्या अगोदर दिवसांना होळाष्टक असे म्हटले जाते। यावेळी 17 मार्चपासून हे होळाष्टक सुरू होणार आहे। होळाष्टक हा शब्द होळा आणि स्टक मिळून बनलेला आहे। होळाष्टक दरम्यान गृहप्रवेश, मुंडन, लग्न इत्यादी प्रकारची शुभकार्य केली जात नाही। होलिका याबाबत भक्त प्रल्हादाची आख्यायिका आपणा सर्वांना माहीत आहे। होळाष्टकची एक कथा सांगितली जाते। प्रल्हाद हा नारायणाचा खूप मोठा भक्त होता, पण त्याचे वडील हिरण्यकश्यपू हे मात्र त्याच्या भक्तीच्या विरोधात होते। त्यांना मात्र त्यांच्या मुलाने श्री विष्णूची भक्ती करावी हे अजिबात पसंत नव्हतं। त्यामुळे ते प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ करत आणि या 8 दिवसांमध्ये त्यांनी प्रल्हादाचा अतोनात छळ केला। पण मात्र नारायणाच्या कृपेने त्यांना प्रल्हादाच्या केसांनाही धक्का लावता आला नाही। पौर्णिमेच्या दिवशी चिडून त्यांनी आपली बहीण होलिकेला बोलावून प्रल्हादाला त्याच्या मांडीवर बसून मारण्यास सांगितले। होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवताच ती आगीच्या ज्वालात भस्मसात झाली। प्रल्हादाला मात्र काही झाले नाही। तेव्हापासून होलिका दहन हे दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। अष्टमी ते पौर्णिमा हे दिवस शुभ मानले जात नाही, मात्र पौर्णिमेनंतर रंगाची होळी करून चांगल्याचा विजय साजरा केला जातो। तेव्हा होळीच्या सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छा। होलिकेच्या अग्नीत सर्वांची षडरूपी भस्म होऊन प्रेमाच्या वर्षावाचा अनुभव वाटायला यावा ही मनापासून शुभेच्छा। प्रणाली आभाळ।